आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची पोटनिवडणूक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. सदर निवडणूक जाहीर झाल्याने जिल्ह्यात कालपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 22 जून मतमोजणी होणार असून या आचारसंहितेप्रमाणे संबंधितांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे. आचारसंहितेबाबत कोणाच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी जिल्हा परिषदेस अथवा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडे करण्यास सांगितलं आहे. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी खरीप हंगामासाठी बी बियाणे आणि खतांची कोणतीही कमतरता भासू नये यासाठी अचूक नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. निविष्ठांचा काळाबाजार किंवा लिंकिंग आढळल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यापर्यंत माहिती वेळेत पोहोचवण्यासाठी जिल्हा वॉर रूम यंत्रणा अधिक प्रभावी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला शेगाव ग्रामीण पोलिसांनी पहाटेच्या सुमारास अटक करून संभाव्य दरोड्याचा कट उधळून लावला. गोळेगाव बुद्रुक शिबिरात संशयित हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करत तिघांना ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू असून ग्रामीण भागात गस्त वाढवण्यात आली आहे. हवामान. विदर्भाच्या अकोला इथं 46°C, अमरावती 46.8, वर्धा 46.5 आणि नागपूर 45.5 इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. दरम्यान आज आणि उद्या नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. क्रिकेट. झटपट IPL क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत सुरू असून राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा लखनौच्या 12 षटकात 2 गडी बाद 151 इतक्या धावसंख्या झाल्या होत्या. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.